नितेश दादा पाटील यांच्या हस्ते मॅची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल वेदांना. पण काय मॅच होती, कुशल मॅच होती. निश्चित मॅच मध्ये खूप रोमांच आपल्याला पाहायला मिळाले. इथून तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती आणि 8 धावांची गरज असताना चुकी वेदांकडनंच झाली होती. वाईट 2 चेंडू हाताळले. त्यानंतर वैभवनी बोलवलं दुसऱ्या गोलंदाजाला आणि त्या दुसऱ्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर चेंडू टाकून पाहिला की कसा पडतोय तो, परंतु त्या असा टाकून पाहणं आपल्या असोसिएशन मध्ये अनिवार्य नाहीये. त्या कारणाने 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली गेली आणि त्यानंतर श्री स्पोर्ट संघ दडपणाखाली आला होता आणि त्यानंतर घेतलेला निर्णय वैभवचा खरोखर अचूक ठरला. वेदांतला पुन्हा बोलवलं आणि वेदांतने टाकलेली गोलंदाजी कमाल की एफर्टनेस आपल्याला पाहायला मिळाली. सुपर गोलंदाजी आपल्या संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करताना पाहायला मिळाला. पहा, ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय चुकला तरी अडचण काय आहे. यशस्वी कोण होतात, जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा आहे ते दर्शवून देतात त्यांना. तर हा निर्णय निश्चित वैभवचा ठरला अचूक आणि वैभवचा हा निर्णय आपल्या संघाला या ठिकाणी विजय संपादन करून दिलेला आहे. थँक्यू सो मच. श्रीदेव वर्सेस रिग्नल फायटर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल ठरेल का या तुझं लक्ष असेल. चला बॅटर एका ठिकाणी भरत, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय अर्जुन. जिंकले आणि युसीची हरली. कुठे आहे, कसं लिहायला हा दुसरा राऊंड आहे ना, लिहिलंय काय श्री स्पोर्टला 2 पॉईंट दिले ना. दोन्ही चेंडूवरती एक धाव काढून निश्चित आपण पाहतोय. धावसंख्येला सुरुवात करतात दोन्ही फलंदाज. भरत लेफ्ट हँडेड आहे. आपण पाहतोय अर्जुनला राईट हँडेड. तर निश्चितच लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते श्रीदेव संघाकडनं आणि लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये थोडंसं दडपण आणते. लेफ्टी राईटी असली तर निश्चितच फिल्डिंग थोडीशी सरसावली जाते, थोडासा फेरबदल केला जातो. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तर या ठिकाणी तर सीचं ग्राउंड आहे, निश्चितच जसं आहे तसंच खेळलं जाईल. 3 या साईडला त्यांना आपण पाहतोय, 4 या साईडला लावलेले आहेत क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मारपती 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय. आता मात्र 5वी धाव सुद्धा या ठिकाणी भरतच्या बॅटतून येते. 5 चेंडू 5 धाव फलकावरती आहेत. अजून आपण पाहतो शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज जयेश पहिलं षटक हाताळतोय आणि शेवटचा चेंडू हाताळेल. ड्राईव्ह केला आहे निश्चितच या ठिकाणी सरबाटीने चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा आलेली होती. गॅदर सुद्धा झाला वेस्टिनला लावताना जेव्हा आपण पाहिलं त्यावेळेस अर्जुन आपल्या क्रीज मध्ये सहजरित्या पोहोचला. ही धाव कंप्लीट केली गेली. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 6 आणि 6 धावा असताना दुसरा गोलंदाज कोण येईल तोपर्यंत आपण पाहूया, ऐकूया डीजेची एक धून. सहा चेंडू 6 धावा फलकावरती आलेले आहेत. पुढील 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी अभिषेक रायसरला हलक्या त्या ठिकाणी आहे. लाऊड अपील होते
निश्चित स्टेपची, परंतु पंचांनी पाहिलेलं होतं, अपील ती फेटाळून लावली, एक धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावानिशी धावसंख्या 7 वरती पोहोचत असताना अजून 5 चेंडू बाकी आहेत या षटकातले आणि ते 5 चेंडू जर निषेधाचा हाताळले तर निश्चित आपण पाहता आतापर्यंत 8 चेंडू हाताळले गेल्यात, एकही चेंडू अवांतर पडलेलं नाहीये. तर निश्चित अशा पद्धतीची शेवटपर्यंत गोलंदाजी हाताळली ना तर निश्चिताचा श्रीदेव संघाला 25 ते 26 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. या अगोदर पाहिलं 26 धावांचं यशस्वी डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळाले श्री स्पोर्टचा संघ. तीन चेंडू 9 धावा. आता थोडासा या ठिकाणी कलात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, म्हणजे बॉलरला थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडा बाहेर जातो, थोडा मध्ये येतो, त्या कारणे त्याला फलंदाजाला वाटलं होतं की अभिषेक या ठिकाणी थोडंसं फंबल होईल थोडंसं या ठिकाणी. आता मात्र अर्जुनने ते काम खडेखडे केलेलं आहे. लोकसंख्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ होते. धावा फलकावरती 11 लगावल्या जातात. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. पुन्हा एकदा अभिषेक टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेतो, त्या चेंडूला ढकलला अर्जुनने. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव काढली गेली चेंडूवरती, तर 12वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. लास्ट बॉल असेल या षटकातला आणि अर्जुन भरत ही जोडी आता मात्र एकेरी धावसंख्येवरती भर देऊन या धावसंख्येला पुढे ढकलत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. षटक 2 संपलंय आणि धावा फलकावरती एकही गडी न गमावता श्रीदेव संघ लगावतोय 13 धावा. तिसरा गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती नेव्हिलने आणि आता मात्र ज्या धावावरती ते धावा 13 लगावल्या गेलेल्या आहेत तेव्हा तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. पहिल्या चेंडू ते हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला एक धाव काढली गेली. चेंडूवरती 14 धावा फलकावरती लगावल्या जातात. पुन्हा एकदा नेव्हिल सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. अर्जुन स्ट्राईक मध्ये आहे. हलक्या रीतीने खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. 15 धावा फलकावरती. चांगला चेंडू या चांगल्या चेंडूवरती सुद्धा फक्त एकच धाव आलेली आहे. 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 16 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. कलोटा चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेला आहे वेगाने. एकच धाव काढली होती. चेंडू आतापर्यंत संपल्या. धाव फलकावरती 17. भरत अर्जुन ही जोडी एकेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्येला पुढे ढकलत असताना आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे. थोडंसं मध्ये सरसावला वाटलं होतं की हा चेंडू स्वैर होईल का, परंतु अखेरच्यानी पाहिलं तर चेंडू शरीरावरती आदळेल त्या कारणे या चेंडूला ढकलला. डिक्लेअर झोनमध्ये पाठवलेला चेंडू एकच धाव देऊन जाईल. लास्ट बॉल असेल धावा फलकावरती 118. 18 अर्जुन करता हा चेंडू. माझा थोडीशी फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंडू खोलवट म्हणजे चेंडू पुढ्यात आला होता. त्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा लागून चेंडू जाधव डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव भेटेल. 3 षटकं त्या ठिकाणी संपली गेली. 3 षटकाच्या समाप्तीचं 196 धाव फलकावरती संघाचं 19 धाव फलकावरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश पाटील संघाचा साजन. साजनने विकेट गेली तर ते गाणं लावून ठेव. साजन हे लावून ठेवा हितेश. हॅलो डायरेक्ट ते झालं पाहिजे फक्त. टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं. एक वर होते, अजून एक वर गेलेले आहेत, म्हणजे 2 धावा बॉलाच्या मागे वर झालेल्या आहेत. खोलवाटाचा चेंडू. क्या बात आहे. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे साजन यांच्या मार्फत आणि
या चेंडूवरती हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. एक धाव काढली गेली चेंडूवरती. 21 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजून आपण पाहतो 5 चेंडू बाकी आहेत. या 5 चेंडूमध्ये येणाऱ्या 5 धावा निश्चितच 26-27 टार्गेट आहे. एखादा मोठा फटका आला तर निश्चित असा तो बोनसच्या स्वरूपात असेल. मध्ये सरसाळ मारला फटका या ठिकाणी. मोठा फटका आला तर म्हटलं होतं परंतु मोठा फटका या ठिकाणी आलेला आहे. हल्ला चढवला जातोय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. मात्र साजनने केलेली ही चुकी दबावामध्ये आहे ही दर्शून येते. कारण चेंडू थेट यष्टींच्या मागे टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय यष्टी रक्षक सुद्धा चुकी करतोय. आणि आपण पाहिलं थेट यष्टींच्या मागे असल्या कारणे 9चा इशारा पंचांना आणि 9 वरती आपण पाहिलं तर एक अतिरिक्त स्वरूपाची धाव सुद्धा येताना पाहायला मिळते. हलक्या रीतीने धाव काढलेली आहे. वाढ धावा फलकावरती 28-21 मजबूत स्थितीमध्ये बाकी आहे. मालवड क्या बात आहे. साधनचा बहुत अच्छा प्रयास. खूपच चांगला प्रयास केला गेला होता. फुल टिपला असता तर इथे कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता. फक्त आलेली आहे 29 रन ऑफ द बोर्ड अजून बाकी आहे. बाकी आहे 19 धावा फलकावरती घेऊन काढलेला आहे. स्थिती मजबूत आहे तर निश्चितच या 2 चेंडूवरती किमान 2 धावा तरी येणं गरजेचं असेल. या विचाराने घेतलेली ही धाव 30 धावा फलकावरती. लास्ट बॉल साजनचा असेल. हलक्या रीतीने घेऊन काढला आणि यष्टीवरती चेंडू आदत आलेला नाहीये. दुसरा होणारा प्रयत्न गडी बाद. एकाच्या भेटी सगळे चेंडूवरती एका धावने धाव. यापुढे सामना आतापर्यंत श्री स्पोर्ट्स आई एकविरा. श्री स्पोर्ट्स आणि आई एकविरा चला या. चला 32 धावांचा टार्गेट या ठिकाणी. चेसिंगला फलंदाज आलेले आहेत सुशांत आणि अर्चिस आणि डिफेन्स साठी गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर सूरज. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. एक धाव काढून धावसंख्येला सुरुवात केली गेलेली आहे.
मोठी धावसंख्या पार करायच्या निश्चितच. तर या ठिकाणी शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं असेल. महत्त्वाचे सलामीवर बॅट्समन असतात. आपण पाहतो सुशांत आहे खेळपट्टीवरती आहे, अर्चिस आहे आणि आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार मारून गडी बाद. श्री स्पोर्ट्स आलेला आहे. आईक वेळा संघ कर्णधार पाठवा. ऐकविरा नाणेफेक जिंकलेला आहे. लगेच निर्णय कळून त्याच्यावर सारी मास्टर माइंड हायले भारी पब्लिक फिदा त्याच्यावर सारी. चला 32 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं आणि 32 धावांचं टार्गेट डिफेंड करत असताना आता मात्र चांगली कामगिरी गोलंदाजी राहिलेली आहे. चेस करत असताना आता मात्र विघ्नेश फायटरचा संघ थोडासा कमी पडलेला आहे. लाऊड अपील केली गेली होती निश्चितच रनआउटची, परंतु दात फेटाळून लावली. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होताना 7 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. ज्या ठिकाणी आता दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू, एकच धाव. चार चेंडू आतापर्यंत संपलेल्या धावा फलकावरती आहेत. 8 म्हणजे 10 चेंडूमध्ये 8 धावा गोळा केल्या गेलेल्या आहेत. अजून खूप धावा करायच्या तर निश्चितच मोठे फटके मारणं गरजेचे असतील. सुरू खेळपट्टीवरती आहे, त्याच्या सोबतीला आपण पाहतोय आणि साथीला आपण पाहतो सलामीच्या रूपाने फलंदाज आला होता अर्चिस. आकोटापाय चेंडू, त्या चेंडूला निश्चितच ऑन साइडचा कोपरा शोधला होता, परंतु त्या कोपऱ्यामध्ये चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे. एक धाव भेटू शकले चेंडूवर. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाव फलकावरती येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये 22 करायचे आहेत.
12 मध्ये 22 करण्यासाठी मस्त म्हणजे याचं 11-11ची सरासरीने खेळायचं आहे. 11ची सरासरीने खेळण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये किमान 2 चौकार येणं गरजेचं असतील. निलेश होते गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी, तिसरं षटक हाताळण्यासाठी. तर 12-22चं इक्वेशन आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अर्चिस. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने 10 सेकंदमध्ये वाढ देऊन जाईल. धावा परत फलकावधी 11. पुन्हा एकदा निलेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती असेल अर्चिस. फुल टॉस चेंडू ऑन साइडला मारला आहे. थोडासा विचार केला जातोय या चेंडूवरती. तर चेंडू फेअर आहे त्या कारणे आपण पाहतो निर्धार चेंडू पडला जातोय. अर्चिस थोडंसं नाराज, परंतु ह्या नाराजीला बाजूला सारून चांगली फलंदाजी करायची आहे. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला, फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलंय चेंडूला. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. 14 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. अजून 20 धावांची गरज असेल 16 चेंडूंमध्ये, माफ करा 10 चेंडूंमध्ये. ऑन साइडला आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. मास्टर माइंड हाय लय भारी, पब्लिक फिदा त्याच्यावर. तर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 16 धावा फलकावरती आहे. तर आता मात्र सुरू झालेला आहे. 16 धावांची अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला जो, परंतु आता मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. 17वी धाव फलकावरती लगावली जाते. सुरू या ठिकाणी आपण पाहतोय एक चौकार ठोकून नॉन स्ट्राईक वरती गेलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय आता मात्र आर्चिसला पुढचं काम करायचं आहे. गॅप मध्ये चेंडू आर्चिसच्या बॅटमध्ये येतोय चौकार. बोल बाला एक वीरा चषकाचा वीरा शरद हो बोल बाला. आमच्या रचितदादाचा एक वीरा चषक फेमस झाला. आमच्या रचितदादाचा एक वीरा चषक फेमस. अकरा या षटकामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर
जे दोन चौकार गरजेचे होते ते 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि आता मात्र फासला जो मोठा होता तो थोडा थोडा करून या ठिकाणी कमी केला जातोय. लास्ट बॉल असेल धाव फलकावरती 21 ऑन साइडला माला फटका क्षेत्ररक्षक फंबल करतोय चुकी आणि चेंडूचा सीमारेषे पार चौकार. एक वीरा चषका क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग बानुलपाडा 2025 मधला हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या ठिकाणी आजच्या दिवसामधला हा आपण 6वा सामना पाहतोय आणि या 6व्या सामन्यामध्ये काय चुरस वाढलेली आहे. मागचा सामना लो स्कोर डिफेटिंग होता, आता मात्र हाय स्कोर चेसिंगचा सामना आहे. तर निश्चितच आपण पाहतोय सामना काय होता आणि काय रंगलेला आहे. मागच्या षटकामध्ये 3 चौकाराने समीकरण अख्खं पालटून टाकलेलं आहे. तर मात्र बॅटीची कडा हवेत चेंडू होता त्या ठिकाणी दाद मागितली जाते पंचांकडे रनआउटची आणि ती दाद फेटाळून लावलेली आहे. पाच चेंडू 6 धावांची गरज. पाच चेंडू 6 धावांची गरज. दोन्ही फलंदाज मात्र लयामध्ये आहेत, तालामध्ये सुरामध्ये आहेत आणि सुरेश गोलंदाजी मार्गपत्ती आहे या धावा डिफेंड करण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेश 2 अकोटा बॅट चेंडूवरती प्रहार केला गेलेला आहे आणि या ठिकाणी तडंबा रेफर केला गेलाय पंचांकडनं. गडी बाद आहे का यावर तुझं लक्ष दिलं जाईल. यस तर गडी बाद होईल रनआउटच्या रूपाने. आता मात्र दडपण येऊन राहील. 4 चेंडू 6 धावांची गरज असेल. अभिषेक फलंदाजी मार्गवरती खेळपट्टी वाजूनपर्यंत सुरू आहे. सुरूने मागच्या षटकामध्ये सुरू केला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूंवरती अर्चिसने 2 चौकार लगावले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आली त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धावली आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमालिके क्षेत्ररक्षण घडलं होतं. रनआउटच्या रूपाने गडी गारद झाला. आता मात्र 4 मध्ये 6 सुरू. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती
सुरेशचा हा चेंडू खोला टप्प्या चेंडूवरती हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न गडी बाद. मार्कवरती साजन येतोय ज्या ठिकाणी गरज आहे 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज म्हणजे एक चौकाराची मॅच आहे आणि एक चौकार या ठिकाणी येणं गरजेचं असेल विघ्नेश फायटर संघासाठी. निश्चितच मागच्या षटकामध्ये थोडंसं हतबल झाले होते थोडेसे निराश झाले होते श्रीदेव संघाचे सर्व खेळाडू परंतु या सामन्यामध्ये या षटकामध्ये सुरेशने कमबॅक करून दिलेला आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज पुन्हा एकदा आता मात्र साजन करता पडणारा चेंडू साजनने मारला फटका या ठिकाणी गडी बाद. चला 2 चेंडू 6 धावांची गरज. अभिषेक स्ट्राइक एंड वरती सरळ बॅटिंग मारला फटका सूरज आहे तिकडे निर्धाव चेंडू मॅच खेचून आणलेली आहे मिस्टर सुरेशने. सुरेश टू अभिषेक ऑन साइडला मारलाय क्षेत्ररक्षण घडलाय आणि श्रीदेव संघ या सामन्यामध्ये विजय ठरतोय.